त्यांचे म्हणता आम्हाला आरक्षणात देऊ नका, याचा अर्थ असा होतो दादागिरी करायला लागला. स्वतःला नेता धनगर बांधवांच्या सगळ्या नेत्यांना आव्हान केलेलं आहे की तुमच्या आरक्षणाला धक्का लागेल. मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, कसे म्हणू शकता मराठा आरक्षणात येऊ नका किंवा आम्ही येऊ देणार नाही, तुम्ही कसं म्हणू शकता? म्हणून तो जर कोणाचा फायदा होऊ द्या बांधवांनी त्या बांधवांनी त्यांना का साथ दिली, त्याला का साथ दिली? आज इथल्या ओबीसी बांधवांची काही जणांसाठी करू नये दशा त्या बांधवांची तर मग याला का साथ द्यावी? हे आरक्षण द्वारा भविष्य राजकारणात बोलले मग धनगर बांधवांच्या नेत्यांच्या लक्षात यायला पाहिजे. आपण आपलेच भाऊ आहेत, यांना जर भाऊ देत नाही तर आपण त्याला का साथ देऊ? तुम्ही आम्हाला विरोध करायचा धनगर बांधव माझी त्यांना विरोध करायचा. आजच्या बैठकीतून छगन भुजबळांना मेसेज द्यायचा तो दिला गेला असं वाटतं का तुम्हाला? त्याला काय मेसेज विषय द्यायचा? कोण लागून गेले त्याला मेसेज नाही, याच बांधवांना वाटतं की आपण एकत्र राहिलो. बघा ओबीसी बांधव गावखेड्यातला सगळे सगळे त्यांना वाटतंय मराठ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या लेकरांच्या आम्हालाही वाटतं त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्याला दाखवण्यासाठी करत नाही, ते बिचारे स्वतःहून आले मराठ्यांच्या पाठीशी उभं राहिले. त्यांच्या आरक्षणाबद्दल त्यांच्या एकोणीसाठी बाहेर पडायचं, त्याला वेगळं आरक्षण पाहिजे. मराठ्यांनी का साथ देऊ नये, जर आम्हाला देत आहे तर त्यांना आम्ही दिलीच पाहिजे त्या मतावर झाली. आणि बैठक झाली नाही आमची आधी. आता फक्त त्या सगळ्या बांधवांनी पाठिंबा द्यायला, त्यांचा काय फॉर्म्युला आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. आम्हाला पाहिजे सरसकट ओबीसी, त्यांचा फॉर्म्युला काय तुम्हाला समाजानं 12 बलुतेदारांनी तुम्हाला आंदोलनात गळ घातले, म्हणजे नेतृत्वाची गळ घातली. पुढच्या काळात मनोज जरांगे सर्व समाजाच्या या आंदोलनाचं नेतृत्व करतात. नेतृत्व म्हणून करणार मी, मुलगा म्हणून लेकरू म्हणून करतो ना. नेतृत्व असावं काय गरज नाही, नेते बनायचेच नाही ना. एखाद्या छोट्या समाजाला मोठ्या समाजाकडून जर न्याय मिळणार असला तर आपण का देऊ नये या मतावरती. नेता बनण्यासाठी नाही, नेता बनायचं हवंच नाही भाऊ आपल्या डोक्यात. अरे भाऊ, आज ज्या पद्धतीनं मराठ्यांच्या विरोधात ओबीसींना उभं केलं जात आहे आणि काय जे नेते म्हणतायत त्यांना काय आज मेसेज तुम्ही देणार आहे इथून पुढचं? निश्चितच आज म्हणजे आजचा दिवस ऐतिहासिक आहे आमच्यासाठी. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण आहे आणि शिवाय आज मराठा आणि ओबीसी या सगळ्या नेत्यांची जी बैठक झाली तो फॉर्म्युला तयार आहे आणि सगळ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे मराठा हे सगळे ओबीसी म्हणूनच ओबीसीमधून मिळेल, पण ओबीसीला धक्का लागणार नाही. हा मोठा संशोधनाचा विषय आहे. तुम्हाला वाटत असेल कसं शक्य आहे? हे शक्य आहे. हे सब कॅटेगरायझेशन जो आपल्या देशामध्ये वसंतराव नाईकांनी आणला असा फॉर्म्युला, तोच फॉर्म्युला पुढे जाऊन आता रोहिणी आयोग म्हणून तुम्ही ऐकता, याचा अभ्यास केला पाहिजे. निश्चितच मी परत पुनर्विचार करतो, 50%च्या आतला ओबीसीला धक्का न लागता संविधानिक आरक्षण आणि मराठा म्हणूनच म्हणजे मराठा म्हणूनच म्हणजे ओबीसी म्हणून. एक बंधुत्वाच्या नव्या पर्वाला पुसतमधून सुरुवात झाली असं म्हणाल का? निश्चित हे फार मोठी गोष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळे पुढे आलो आणि जरांगे पाटील सुद्धा आम्हाला सगळी साथ द्यायला तयार आहे, आम्ही त्यांना साथ द्यायला तयार आहोत. हा आजचा दिवस माझ्या दृष्टीने त्याबद्दल जी न्यायालयीन प्रक्रिया त्याबद्दल बोलणं योग्य नाही. परंतु आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं ओबीसीला मागतो आणि मराठा म्हणून आरक्षण टिकणार नाही. त्यामुळं मराठा म्हणून आरक्षण चालणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि आम्हाला सरसकट पाहिजे त्याच्यावर आम्ही ठाणे आणि ओबीसी यावर म्हणूनच पाहिजे. जयश्री पाटील यांचा बोलवीचा ध्वनी कोण आहे? एकंदरीत समितीचा आगरी कोळी समाज सुद्धा आक्रमक आहेत आणि सरसकटला त्यांचा विरोध आहे, त्यावर काय? नाही त्यांचा विरोध नाही हो, पुन्हा तेच सांगतो विरोध नाही आहे. ते काय करतं एवढ्यात बसल्या एक दोन जण म्हणजे समाज नाही अजिबात नाही.
त्याला आता काय राजकीय स्वार्थासाठी त्याला दंडी केली ना आम्हाला. आता हे जे आले तर साहेब 12 बलुतेदार आणि ओबीसी बांधव, आता बघा ही शांतता राज्यात आणखीन चांगली आणि समाजाला 100% न्याय मिळेल. हैदराबादला जी संस्था समिती दिली ते काम करते त्याबद्दल आमचं दुमत नाही. आम्ही पहिल्यापासून सांगतो एकनाथ मराठ्यांना 100% आरक्षण देणार हे आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि याही पुढचं सांगतो मराठवाड्यात आणखी स्पीड वाढवणं गरजेचं आहे. हे मुख्यमंत्री साहेबांना सांगतो तिथं मनुष्यबळ कमी असल्यामुळे तिथल्या अभ्यासकही कमी असल्यामुळे तिथल्या नोंदी सापडायला थोडं अडचण यायला लागली. तुम्ही अभ्यासक तातडीने तिथं वाढवा आणि 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे हे सांगितले मिळवणारे अधिकृत नोंदी मिळालेल्या आहेत का? तुमचं जे म्हणणं आहे की सातत्याने ते पर दिवसाला वाढत जातं असं म्हणण्यात येत आहे, म्हणून मग अधिकृत नोंदी आहेत का? ढोबळमान नको आहे. समितीचा आवाज आणि ते राज्यानं गठीत केलेली कायद्यानं की कुणाला सामान्य एखादी व्यक्तीला तुम्हाला मला नाही करता तिला सगळ्या परवानगी कायदेशीर तिने आकडा तिचा आकडा तसा तर मीडियाच्या बांधवांनी आकडा तिच्याकडून घेतलेला आहे. मी पण नाही, आपल्याला खरं बोलायची सवय की मीडियाच्या बांधवांना मला सांगितलं की 35 लाख पुरावे आतापर्यंत सापडले. मीडिया कधीच चुकीच्या स्टेटमेंट देते कधी, आणि यांच्या भरोश्यावर आमचं आंदोलन आज हो दुसरे आम्ही का देतो गेले त्यांनी केलं रात्र दिवस समाजाने कष्ट घेतले जसे मीडियाच्या बांधवांनी बारीक सारी 35 लाख मिळाले सरकारने म्हणतात 35 लाखांवरती जवळपास 2.5 ते 2 कोटी मराठ्यांना फायदा होणार आहे. आणि आम्ही ओबीसीतच घेणार आणि ओबीसीच्या बाहेर आम्ही घेऊ शकत नाही आणि लोकसंख्येच्या प्रमाणात